एकमेकांविरुद्ध ते खेळत आहेत. कारण बघायचं झालं तर एकाच ग्रामपंचायती मधील हे दोन संघ आमने सामने येत आहेत. भाताने फाडा ज्या टीमने आज दहशत हुकूमत गाजवलंय तो हा संघ आहे गावदेवी स्पोर्ट्स भाताने फाडा 5117 आणि दुसऱ्या बाजूला आई एकविरा स्पोर्ट्स. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक टीम. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर, वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावेनिशी खातं उघडलं गेलंय. धाव संख्या धावफलकावर 1. दीपक लांगे आणि रुपेश पागी हे दोन खेळाडू आहेत. कुलदीप जाधव आजच्या दिवसात चमकदार कामगिरी करणारा खेळाडू आहे. त्याच्या उंचीचा फायदा त्याला झालाय आणि तितकीच सक्षम गोलंदाजी. वॉट बॉल इम्पॅक्ट बघितला गेला. इम्पॅक्ट आउटसाइड द लेग स्टंप होता हे दिसलं पंचांना आणि त्यामुळेच पंचाने दर्शवलं सुद्धा, इशारे केला. हा या ठिकाणी जर आपण बघितलं तर डॉट बॉल. मनोज पाटील साहेबांकडून बक्षीस जाहीर झालंय. 3 विकेट, 3 षटकार, 3 चौकार या करता 500 रुपयाचा पारितोषिक. पालवली गावचे सुपुत्र समाज कार्यकर्ते मनोज पाटील साहेबांकडून 500 रुपयाचा पारितोषिक जाहीर केलंय. 3 विकेट, 3 चौकार, 3 षटकार या करता पारितोषिक आहे. याचाच अर्थ दोन्ही टीमचं मनोबल वाढवण्याचं काम ते करतायत इथे. पुढचा बॉल आत वळणारा बॉल होता. कव्हर क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग होत. एकच धाव. कुलदीप जाधवच्या विरुद्ध धावा बनवणं थोडस कठीण जातंय. मी अनेक बॅटरला बघितलं की कुलदीप जाधव विरुद्ध खेळत असताना थोडस जपून ते खेळत आहेत. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धाव संख्या 3. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये खुद्द प्रोप्रायटर गोवर्धनचे भोईर उपस्थित आहेत. माजी सरपंच गणेशपुरीचे, त्यांना आपण बघतायत, हलकीशी स्माइल देत आहेत. खूप बरं वाटतंय. असे चेहरे आपल्या डोळ्यासमोर पडले ना तर मग आपलं मन सुद्धा प्रसन्न होत असतं. तसेच त्यांचे जवळचे मित्र आणि पूर्ण ऑपरेटरची जबाबदारी स्वीकारणारे व्यक्तिमत्व सुनीलजी पुजारी आणि जयजी कांबडी यांचं सुद्धा खूपच चांगलं सहकार्य. आता बॅटल सहकार्य करतोय, 4 धावा मिळून देतोय. हा चौकार आलाय. 4 धावा. पुढे गेली. धाव संख्या झाली आहे ती 6 धावा. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 6 धावा. पॉवर प्लेच षटक आहेत. 3 चेंडूंमध्ये 7 धावा आहेत माहिती मिळते. आणि आता मात्र वाईट बॉल. एकूण धाव संख्या झाली आहे ती 8. धाव संख्या 8. धाव संख्या झाली आहे ती 8 धावा. पहिले षटक सुरू आहे. या षटकामध्ये विकेट मिळाली नाही कारण हे प्रमुख अस्त्र आहे. प्रमुख अस्त्र निकामी करण्याचा उद्देश आहे फलंदाज रुपेश पागी आणि दीपक लांगे या दोघांचा. शॉर्ट बॉल आहे. गोलंदाजाची पाहिली चूक. फलंदाजाने चेंडूला केलं हुक. चौकारणीशी भागवली संघाची भूक. 4 धावा. चौकार. धाव संख्या झाली धाव फलकावरती 12 धावा. पहिल्या षटकामध्ये धावांचे लयलूट केली जाते आणि चेंडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचवण्याचं काम त्यांचे सहकारी करत आहेत. आयोजकांविरुद्ध लढा गावदेवी भाताने पाडा. धाव संख्या धाव फलकावर आहे ती 12 धावा. 4 बॉलची समाप्ती. पहिले षटक सुरू आहे त्यामुळेच नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्यावा लागेल. आयोजकांच्या विरुद्ध देतोय लढा आणि त्या टीमचं नाव आहे
गावदेवी स्पोर्ट्स भाताने पाडा चांगला लढा देण्याकरता ते सज्ज आहेत. 12 धावा 4 बॉल मध्ये बनवलेत. प्रमुख अस्त्र निकामी केल्यानंतर इतर जे अस्त्र आहेत ते इतर अस्त्र मॅच बॉल आता आला आहे असं वाटतं. मॅच बॉल आणि लवकरात लवकर तुमचे मॅच स्टार्ट करा. वेळेचं बंधन जे आहे त्या वेळेचं बंधन तुम्हाला असायलाच पाहिजे. वेळ फार महत्वाची आहे मित्रांनो. जसं आम्ही सातत्याने म्हणत असतोय हे जे आयुष्याचं चक्र आहे ते चक्र सुद्धा वेळेनुसार बदलत असते. स्ट्रेट टू द बॉलर. ओहो स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. हो चांगलं अडवलंय या चेंडूला. बॅटरला मिळतील या चेंडूवर 2 धाबा. धावसंख्या 2 ने पुढे जाते आणि धाबा लागल्या जातात त्या 14 धाबा. 14 रन्स. कठीण स्थितीमध्ये आता फिल्डिंग करणारी टीम जाते. थोडस हतब पाहायला मिळत आहेत त्यांचे खेळाडू. दोदोडे साहेब इथून रजा घेतात. पुढे मॅच बघण्याकरता पुढे जात आहेत. वॉट स्ट्रोक. लेग स्टंपवर चेंडूला दाखवलं होतं आणि अगदी योग्य पद्धतीने शरीराची हालचाल करत पाठवून दिलं लॉंग लेग रिजन मध्ये. 4 धावा चौकार. स्कोर मूव्स ऑन 18. पहिल्या षटक संपल्यानंतर धाबा लागल्या जातात. धाव फलकावर त्या 18 धाबा. अजून जर आपण विचार केला तर 2 षटकांचा खेळ शेष आहे. 2 षटकांमध्ये पाहूया किती धाबा होतील या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्गावर आणखीन एक शस्त्रास्त्र मागवले गेले. आकाशला बोलवलं गेलं. आदित्य पाटील या ठिकाणी अर्थातच चांगलं काम करून जात आहेत. असोसिएशनच्या प्रत्येक मॅच मध्ये धावतं समालोचन करण्याकरता त्यांना आमंत्रण होत असतं आणि मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ते नेहमीच आपल्याला दिसत आहेत. स्पर्धा सुरू आहे आणि ते अधूनमधून या स्पर्धेला बघतायत. आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडू ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक देता येईना. आता हे चांगले फिल्डिंग झाली. एकाच धाब्यावर रोखलं बॅटरला. धावसंख्या 1 ने पुढे जाते आणि धाबा लागल्या जातात त्या 19. दुसरं षटक टाकण्याकरता आकाश नावाचा गोलंदाज आलाय. आकाश जाधव. 1 बॉल निर्धाव होता. दुसरा चेंडूवर 1 धाव मिळाली. स्ट्रायकिंग कडे असलेला फलंदाज सुद्धा चांगलं बॅटिंग करतोय. दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप झालंय. 19 धावा बनल्यात. आता स्ट्रायकिंग कडे आलाय रुपेश पागी. मोठा फटका. खडक बेधडक सिक्सर. मदत मिळाली. धावसंख्या झाली आहे ते 25 धाबा. स्कोर मूव्स ऑन 25. मिस्टर रुपेश पागी इज ऑन फायर. स्विंग अँड मिस. आता गोलंदाजाने बदल केलाय आणि बदल म्हटलं तर बदल ही काळाची गरज आहे. इथे सुद्धा बदल केलाय. खेळपट्टीचं निरीक्षण करूनच ही गोलंदाजी होतोय. कारण प्रतिस्पर्धी दोन्ही संघांचा विचार केला तर तुल्यबल्ले असे संघ आहेत. दोन्हीही समान वजनाचे हे संघ आहेत. पुन्हा एकदा बदल केलाय. व्हाईट बॉल येईल काय नाही. मात्र इथे अपील करतायत कॉट बिहाइंडची. व्हॉट हॅपन. अपील करतायत कॉट बिहाइंडची. काय चर्चा होईल त्या चर्चेचा निकष निर्णय काय असेल ती आपण बघणार आहोत. चर्चा तर झाली आहे.
काय घडलंय बघूया, कारण प्रामाणिकपणा आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. विकेट डाऊन, विकेट डाऊन. बॅटचा जणू काही झालाय हलकासा स्पर्श आणि आता या विकेटने वाढलाय फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये हर्ष. रुपेश मागी इज गॉन. कारण अनेक असे आदर्श काही खेळाडू बघितलेत जे आउट असताना पंचांनी त्यांना आउट दिलं नव्हतं. याच्यामध्ये मी सर्वप्रथम नाव घेईन ऍडम गिलक्रिस्ट या खेळाडूचं. जवळजवळ 12 बेला या खेळाडूला तो बॅटर आउट असताना सुद्धा पंचांनी त्याला आउट दिलं नव्हतं, परंतु पंचांची इशाऱ्याची वाट न बघताना त्याने मैदान सोडलं. असा खेळाडू म्हणजेच ऍडम गिलक्रिस्ट या महान खेळाडूची, ऑस्ट्रेलियन महान खेळाडूची आठवण मला झाली. तसंच आदर्शपणा आपल्याला टेनिस क्रिकेट मध्ये सुद्धा पाहायला मिळतोय. बरेचसे खेळाडू लगेचच बॅटिंग क्रीज सोडतायत. शंका आशंका मनात जर निर्माण झाली, उद्भवली, तर मग ते विकेटवर थांबतायत. असाच आदर्श खेळाडू नुकताच रुपेश याला आपण बघितलोय. नवीन बॅटर खेळण्याकरता आलाय साई पागी. रुपेश पागी आणि साई पागी हे दोन विस्फोटक खेळाडू आहेत. मोठा फटका, विस्फोटक खेळाडू आहे. चेंडूला आता उडवलंय, शतरक्षक आहे चेंडू खाली, तो करत नाही कोणती चूक. विकेटचं पतन झालंय आणि याच बरोबर हे षटक सुद्धा चांगल्या रीतीने संपवलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गडी बाद 25. ₹200 दिलेत. मनोज पाटील 200, मनोज पाटील 200. त्याच्यानंतर आपण बघतायत निखिल बरफ साहेबांकडून 200, ₹400 मिळतील त्या खेळाडूला. पंकजाला ते ₹400 मिळतील. धावफलक आपण बघूया. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 2 गडी बाद 25 धाबा. 12.50च्या सरासरीने 25 धाबा झालेल्या आहेत. याआधी पहिल्या षटकामध्ये 18 धाबा आपण पाहिल्या होत्या. या षटकामध्ये षटकार जरूर लागलाय, परंतु वापसी सुद्धा तितकीच महत्वाची होती आणि ती वापसी करून देणारा खेळाडू आकाश पाहायला मिळाला. नवीन आता शेवटचं षटक टाकण्याकरता आलाय जयेश. शेवटचं षटक टाकण्याकरता बॅटर तैयार. दीपक स्ट्राइक इन कडे. खेळाडूंमध्ये थोडासा बदलाव केला जातोय. अधून मधून फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जात आहेत. शतरक्षक हे योग्यरित्या लावले जात आहेत, कारण आपले प्यादे हे योग्य ठिकाणी रसायला पाहिजे. साई गोल्डन डकने आउट झालाय. दीपक होता स्ट्राइक इन कडे. चांगला बॉल. शेवटच्या षटकाची सुरुवात चांगली केली या गोलंदाजाने. गोलंदाज आहे जयेश गवारी. अनुभव आहे, अनेक स्पर्धांमध्ये खेळाचा अनुभव मिळतो त्याला. पालघर जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत असतात. डेड बॉलचा इशारा. 5 बॉल शिल्लक. धावसंख्या आहे ते 25. बॅटच्या टॉयला चेंडू लागलाय, हवेत होता आणि तितकाच चपळतेने 10 ते 15 पाऊलं पुढे धावून हा झेल टिपलाय. विकेटचं पतन. बॅटर बाद होतोय दीपक. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय तिसरा धक्का. 3 गडी बाद. धावसंख्या 25.
सुद्धा दमदार केलेले आहे. दमदार माजी आमदार चषक 2025 चा रणसंग्राम तुम्ही बघतायत. आता या षटकाची सुरुवात बघितलं आपण, जयेशने दमदार केले. नवीन बॅटर गेलेत नितीन बरफ काय चांगला ब्लॉकर मध्ये चेंडू टाकलाय, फलंदाजाने दाखवली आणि गोलंदाजाने वाकवली. गॉन. मनोज पाटील साहेब म्हणतायत विकेट हॅट्रिक असो, चौकार हॅट्रिक असो, षटकार हॅट्रिक असो, 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल त्या खेळाडूला. आणि इथे विकेट हॅट्रिक वर आता जयेश हा गोलंदाज आलाय. जयेश गबारी 3 बॉल मध्ये एकही धाव त्यांनी खर्च केली नाही. धाव संख्या आता यावेळेला थोडीशी थंडावलेली दिसते. धाव संख्या 25 आहे. गडी बाद झालेत बॅटिंग करणाऱ्या टीमचे. 4 गडी बाद झालेत. नवीन बॅटर आता बघूया. नवीन बॅटर महेश पागी. विकेट हॅट्रिक वर आहे गोलंदाज. स्विंग अँड मिस, स्लॉग ओव्हर. ओ इथे वाईड बॉलचा इशारा दिलाय. वाईड लाईनच्या बाहेर चेंडू कदाचित असेल आणि त्यामुळेच एकदा मिळाली. एका धाब्याची धाव संख्या धावफलकावर 26. नवीन बॅटर गेलाय महेश पागी. 4 गडी बाद, 26 धाबा, 2.3 चेंडूची समाप्ती. पुन्हा आता मिडल स्टंप वरचा चेंडू होता, थोडासा नो लुक स्ट्रोक पाहायला मिळाला. एकदा मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावतायत. ऍक्युरेट फेकी होती तरी सुद्धा वेगाने, चित्त्याच्या वेगाने या 2 धाबा पूर्ण करतायत. धावसंख्या 2 ने पुढे जाताना आणि धाबा लागल्या जातात 28. विकेट हॅट्रिक जरी होऊ शकली नाही तरी चांगलं काम आपल्या टीम करता केलंय. 4 बॉल टाकून झालेत. शेवटचे 2 बॉल या इनिंग मधले. विकेट घेतल्यामुळेच जयेश या खेळाडूला कल्पेश खापरे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. ओहो, व्हॉट बॉल भन्नाट वेग, तितकंच चांगलं नियंत्रण. डॉट बॉल. आता मला वाटतं की शेवटचा बॉल असेल. पहिला षटक, ज्या षटकामध्ये 18 धाबा आल्या होत्या, नंतर चांगली वापसी, चांगलं कमबॅक केलं संघाच्या हितर्थ गोलंदाजी झाली. विकेटचं पतन. याच बरोबर या गोलंदाजांनी केली कमाल आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. 3 महत्वपूर्ण विकेट सुद्धा मिळवून दिलंय. स्लॉग ओव्हर मध्ये कामगिरी करणारा हा पहिला गोलंदाज ठरलाय या स्पर्धेमधील. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागल्या जातात त्या 28 धाबा. 29 धाव संख्येचं टार्गेट असेल. 29 इज द टार्गेट. 18 मध्ये पाहिजेत 29. इक्वेशन आणि सिच्युएशन तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवली जाईल. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. थेट प्रेक्षेपण पाहायला मिळतोय. किंग ब्रदर्स क्रिएशन गणेशपुरी आणि कॅमेरामॅन म्हणून आपण बघतायत प्रोपरायटर आदरणीय गोवर्धनजी भोईर. अर्थातच अतिथी कक्षाच्या दिशेने कॅमेरा फिरवताना ते दिसेल, परंतु टॉस का बॉस मध्ये आपण स्वागत आणि सन्मान करतोय. आदरणीय सन्माननीय मनोज पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांच्यासोबत राजू भाऊ त्या ठिकाणी आहेत. त्यांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान करणार आहोत. राजू शेख साहेब सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. परंतु मनोज पाटील भालिवली गावातील प्रसिद्ध असं उद्योजक, समाजसेवक, आर्थिक सहकार्य ज्या व्यक्तीने या स्पर्धेकरता केलेले आहे, आश्रयदाते बनलेत माजी आमदार चषक 2025 मध्ये, अशा मनोज पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान होतोय. गुरुनाथ
गडगे साहेबांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान आपण बघतोय. मायेची देणारी शॉल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव होतोय. दुसऱ्या बाजूला एकत्रच केलाय असं म्हणतायत मनोज पाटील. थँक्यू सो मच मनोजजी. असं सहकारी आपल्या परिसरातील या खेळाडूंना क्रिकेट क्षेत्रामध्ये आपल्याकडून व्हावं हीच आम्ही इच्छा व्यक्त करतोय या स्पर्धेच्या निमित्तानं. मॅच कडे वळणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर वळतोय आमचे डीजे मास्टर कल्पेश आणि अंकित जे चांगलं वादन करतायत. या स्पर्धेचा आजचा हा 5वा दिवस आहे. उद्याचा फायनल डे असेल आणि फायनल डे मध्ये सुद्धा बरेचसे संघ आपल्याला खेळताना दिसतील. वळूया मॅच कडे. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. स्ट्रायकिंग कडे नितेश, नॉन स्ट्रायकिंग कडे आकाश. बेस्ट ऑफ लक. ओ कदाचित बॅटचा स्पर्श झालाय असं वाटलं. झेल त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न होता रुपेशचा. डॉट बॉल गेलाय. निर्धाव चेंडू पडलाय. धाव संख्या 0 आहे. पहिल्या षटकामध्ये पहिल्या डावात 18 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर 2 गोलंदाजांनी ज्या धावा दिल्यात त्या फार कमी धावा दिल्यात आणि आपल्या नावाचा डंका वाजवला 5 रुका येथील या मैदानावर. सुंदर असं मैदान तयार केलं खेळाडूंच्या हितार्थ. खेळाडू घडवण्याकरता हे मैदान या ठिकाणी उपयोगी ठरेल असं मला वाटतं. गोलंदाज तयार. बॅट स्ट्रोक. बॅट हातामधून सटकलं आणि स्कोअर लेग पंचांच्या दिशेपर्यंत पोहोचलं. म्हणूनच तुमच्या बॅटची ग्रीप ही व्यवस्थित पकडायला पाहिजे. ग्रीप व्यवस्थित असायला पाहिजे. 2 बॉल डॉट गेलेत. वळणदार चेंडू नितीन बरफ या गोलंदाजाचे गावदेवी स्पोर्ट्स भातानेपाडा टीम मधून खेळत असताना लक्ष काही तितकं मोठं नाही. 10च्या आसपास सरासरी आहे आणि त्या सरासरीने ही वाटचाल करायची आहे आई एकविरा स्पोर्ट्स बेलवाडी या टीमला. दोन्ही शेजारी भांडण्याकरता आलेत. मैदानाच्या आतच फक्त हे भांडण असेल. मैदानानंतर मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर मैत्रीपूर्ण संबंध त्यांचे पाहायला मिळतील. हलक्या हाताने फॉरवर्ड डिफेन्स केलाय. 1 धाव तर चोरली. एका धाब्याने खातं उघडलं उजव्या हाताचा बॅटर नितेशने. 2 चेंडू नंतर त्याला हे खातं उघडता आलं. धाव संख्या 1. वाढता दबाव आहे सध्या कारण रिक्वायर्ड रन रेट सुरुवातीला 9 पेक्षाही जास्त होता. आता तो वाढताना दिसतोय. धाव संख्या 1. 3 बॉलच्या समाप्तीनंतर मिड ऑन मध्ये शतरक्षक ठेवला गेला. स्ट्रेट मिड ऑन मध्ये शतरक्षकाला तुम्ही बघतायत 2 शतरक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. क्रॉस बॅटने खेळायचं होतं. टायमिंग करू शकले नाही. खाली राहतोय चेंडू. टर्न घेतोय. हा डॉट बॉल. पुन्हा एकदा दबावाखाली खेळताना प्रत्युत्तर देताना हा दबाव आलाय या टीमवर. काय हे क्रिकेट आहे. तुम्हा आम्हाला प्रत्येकाला वेळ लावणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. ओ बॅटचा झाला हलकासा स्पर्श आणि या 4 धावांशी वाढतोय बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये हर्ष. चौकार. स्कोर इज थर्ड मॅन रिझन मध्ये 4 धावा. नो बॉल सुद्धा आहे.
धावांची गरज आहे. 12 मध्ये पाहिजेत 22. त्या ठिकाणी कामाला लावलाय उमेश भोये या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू दिसतोय. बघतायत गावदेवी स्पोर्ट्स भातानेपाडा 5117 या टीमला गोलंदाजी करताना. दुसऱ्या बाजूला आपण बघतायत आई एकविरा स्पोर्ट्स बेलवाडी या टीमला. प्रेक्षकांची गर्दी या मैदानावर या अंतिम क्षणाला सुद्धा मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित झालेत. सर्वांचंच आम्ही स्वागत करतोय. वळी आपण मॅच कडे. 12 बॉल मध्ये पाहिजेत 11च्या सरासरीने 22 धावा. फिल्डिंग मध्ये चेंजेस केलेत. पॉवर प्लेचं बंधन शिथिल झालंय आणि त्यामुळेच क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. खेळायचा होता मोठा फटका ऑन दी अप. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. विकेट गोलंदाजाला मिळाली. विकेटचं पतन आणि हे यश मिळतोय गोलंदाज उमेशला. गॉन. गडी बाद. धावसंख्या धावपळकर 7. 11 बॉल शिल्लक आहेत. 11 मध्ये पाहिजेत 22 धाबा. पंकज याच्या करता पारितोषिक सुद्धा आपण बघितली होती. कारण पारितोषिक मिळालं होतं बरब साहेबांकडून. पारितोषिक मिळालं होतं 200 रुपयाचं मनोज पाटील साहेबांकडून. आणि हा खेळाडू आता बॅटिंग करण्याकरता आले आणि आता प्रत्येक षटकाराकरता 200 रुपयाचं पारितोषिक मनोज पाटील साहेबांनी लावलं. पंकज ऑन ड्राईव्ह करतोय. हत्यार तर चांगलं घुमवलंय वळवलंय. एक धाव पूर्ण करतोय. चांगला थ्रो पाहायला मिळतोय. यष्ट्यांच्या पाठीमागे काय चांगलं काम करतोय रुपेश पागी. जुना जाणता खेळाडू आहे आणि त्यामुळेच अनुभव त्यांच्या टीमचा वाढलाय. दुखापतग्रस्त असताना सुद्धा चांगलं काम आपल्या टीम करता येते. धावसंख्या 1ने पुढे गेली. धावसंख्या आहे ती 8. 29 धावसंख्येचा चेस आहे आणि आता 21 पाहिजे. बापा व्हॉट डिलिव्हरी. ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकलाय. वाईड यॉर्करचा मारा होता. एक धाव मिळाली. अतिरिक्त एक धाव असेल. धावसंख्या 1ने पुढे जाते आणि धाबा लागल्या जातात त्या 9 धाबा. 1.3 बॉलच्या समाप्तीनंतर आता स्थिती काय आहे ती जाणून घेऊया. 9 चेंडूंचा खेळ शेष आहे. 9 मध्ये जिंकण्याकरता फार मोठं लक्ष आहे. म्हणजेच बघायचं झालं तर 9 मध्ये पाहिजेत 20. 9 चेंडू आणि 20 धाब्याची आवश्यकता. मी करेन. माझ्यामध्ये ताकद आहे. माझ्यामध्ये हिंमत आहे. मी संघाचा संकट मोचक आहे असं गोलंदाजाने ठरवायला पाहिजे. असं फलंदाजाने ठरवायला पाहिजे. फलंदाज धाव बनवेल काय. 9 मध्ये 20 ची आवश्यकता. उचललाय खरा. चेंडूला उचललंय. उंची जास्त. लांबी कमी. क्षेत्ररक्षक देतात हमी. गोलंदाजाला संघाच्या कामी. विकेट डाऊन. गॉन.
आव्हान तितकं काही कठीण नव्हतं, परंतु गोलंदाजाने धारदार गोलंदाजी केली आणि फलंदाजाने या मोठ्या चुका केल्या. कारण हे टार्गेट एकेरी दुहेरी धावसंख्येने सुद्धा पार केलं जाऊ शकलं असतं. तसं न करताना हवाई सफर या ठिकाणी जास्त झाले. 2 गडी बाद धावफलकावर धाबा आहेत त्या 9 धाबा. आता 8 बॉल शिल्लक आहेत आणि 8 बॉल मध्ये जिंकण्याकरता 20 धावांची आवश्यकता. 8 चेंडू पाहिजेत 20. गोलंदाज तयार मिस्टर निखिल. नितीन बॉलर उमेश. ओहो काय घडलंय, काय बिघडलंय, काय घडलंय, काय बिघडलंय. यस अंपायर, व्हॉट हॅपन. फिंगर इज गॉन अप. विकेटचं पतन झालंय. या बॅटरला सुद्धा परत परत यावं लागेल. 3 गडी बाद. धाव संख्या थंडावलेली आहे. धावा आहेत त्या 9. आहे काय बॅटर मध्ये ऊर्जा संचारली जाईल काय. अस्तित्वाचा प्रश्न आहे, प्रतिष्ठेचा प्रश्न आहे आणि ही प्रतिष्ठा कायम राखायची असेल तर या मॅचला जिंकावंच लागेल दोन्ही टीमला. एका बाजूला सकाळपासून सातत्याने रेड कलरच्या जर्सी मध्ये असलेले खेळाडू चमकदार कामगिरी करतायत आणि तो कलर आज उठून दिसतोय. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 19 ची आवश्यकता. स्ट्रायकिंग कडे बॅटर गेलाय नव्याने कुलदीप जाधव. गोलंदाजी मध्ये तो चमकलाय, फलंदाजी मध्ये तो चमकेल काय. 6 मध्ये 19. 2 मोठे फटके प्रतिस्पर्धी संघाला दबावाखाली आणू शकतात. नॉन स्ट्रायकिंग कडे बॅटर आपण बघतोय. कुलदीप काय घडलं बघूया. वाईट बॉलचा इशारा, वाईट बॉलचा इशारा. 1 धाव अतिरिक्त मिळाली. एका अतिरिक्त धावेची धावसंख्या पोहोचली आता 11 वर. 6 मध्ये पाहिजेत 18. निलेश हा खेळाडू स्ट्रायकिंग कडे आहे. ओहो आता उचललाय, आता उडवलाय, आता फलंदाज भडकलाय. सिक्सर. सांगितलं वेट 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 अँड वॉच. कारण चेंडूला सुद्धा वेट केलं, वाट बघितली आणि त्याच्यानंतर या चेंडूला उचललं, पीक केलं. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू हा ऑन साइडला खेळणं कठीण असतं. आकाश तारेकर या खेळाडूची मला आठवण झाली, कारण आकाश तारेकर सुद्धा चेंडूची वाट बघत ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला अशा प्रकारे तुडवत असतो. नुकताच चांगला फटका निलेशने खेचलाय. धावसंख्या 17. खतरा उद्भवलाय. आता काय आहे स्थिती. 5 बॉल. फुलटॉस बॉल. ओहो विकेट घेण्याकरता गोलंदाज करतात आता जीवाचा आटापिटा. फलंदाजाने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षकाला करतोय पुन्हा एकदा बाय 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 टाटा. संजयची किरकिरा. साहेबांकडून पारितोषिक मिळेल 200 रुपयाचं. 6 धाब्याची धावसंख्या आता फुलली आहे. अचानकपणे उद्यान या ठिकाणी आलंय. 4 गडी बाद 23. 4 गडी बाद 23. चेंडू शिल्लक आहे 4 आणि 4 बॉल मध्ये जिंकण्याकरता 6 धावांची गरज आहे. संकट मोचक उदास होता संघ, परंतु उदास असताना बॅटर खेळतो बिंदास. पुन्हा एकदा स्कोअर ऑफ द विकेट. अहो काय घडलं बघूया. एकदा मिळाली, दुसरी धाव घेण्याचा खेळला जाईल काय प्रयत्न.
दुसरी धाव मिळत नाही, एकच धाव पाहायला मिळाली आणि अशा रीतीने इथे आता विकेट गेली. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या. विकेट तर मिळाली नाही परंतु धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या. 24 धावा, 24. 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता. हृदयाचे ठोके वाढवणारा हा मॅच बनतोय. मॅच कोणीही जिंको, मजा तर आता येणार आहे. मजा तर आता येणार आहे. कारण म्हणतात ना की मॅच जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट बघत असतात. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये पाहिजे 5 धावा. तीन बॉल आणि 3 बॉल मध्ये 5 धावेची आवश्यकता. 3 मध्ये पाहिजे 5. हा चेंडू हवेत आहे. हा झेल महत्वाचा. ओहो, आणि हा झेल टिपलाय. फलंदाज इथे फेल. पुन्हा आता चढावर सुरू आहे. वरचढपणा पाहायला मिळतोय. 1 तुझी 1 माझी गॉन. दोन बॉल आणि 2 बॉल मध्ये जिंकण्याकरता पाहिजे 5. 2 मध्ये 5. काय चर्चा होईल, कारण आता एका बाजूला नॉन स्ट्राईक इन कडे थांबवलेला आहे निलेश या बॅटरला. तो नॉन स्ट्राईक इन ला असेल, स्ट्राईक इन कडे नवीन जाणारा बॅटर असेल, त्याची सुद्धा चर्चा होईल. आणि नवीन जाणारा बॅटरचं नाव सुद्धा आहे निलेश. नावाचं समीकरण तर जुळलंय, परंतु विजय कोणत्या टीमच्या बाजूने जाईल. आतापर्यंत सकाळपासून चांगला प्रवास केलेला आपल्याला दिसून येतोय भातानेपाडा टीमने. 5-1-1-7 टीमची मेहनत आज खूप झालंय. तशीच मेहनत आई एकविरा स्पोर्ट्स बेलवाडी टीमने सुद्धा केलेली आहे. मेहनत आता इथे कोणाची कामी येईल. 2 मध्ये पाहिजेत 5. काय चांगलं क्रिकेटचा मॅच उद्भवलाय. हृदयाचे ठोके वाढवणारा हा मॅच बनलाय. धक सुरू आहे. स्विंग अँड मिस. बॅटरला आता फसवलंय, बॅटरला आता नासवलंय. डॉट बॉल, 1 बॉल आणि एका बॉल मध्ये गोल्डन षटकाराची आवश्यकता. साई याच्यावर सर्व काही लक्ष केंद्रित झालंय. 1 मध्ये पाहिजे 5 धावा. गोल्डन षटकाराची आवश्यकता. स्विंग अँड मिस. या मॅचला अंतिम क्षणाला 4 मध्ये 6 पाहिजे असताना काय चांगली कलाटणी दिली आणि साई यांनी या मॅच पासून, या मॅचला हरण्यापासून आपल्या टीमला वाचवलंय. कॉंग्रॅच्युलेशन गावदेवी स्पोर्ट्स भातानेपाडा. 5-1-1-7 टीम. हार्ड लक, टफ लक, खूप चांगला खेळ केलाय आई एकविरा बेलवाडी टीमने. अभिनंदन असेल. दोन्ही टीम खूप चांगलं क्रिकेट खेळताना दिसली आणि डिसिप्लिन सुद्धा पाहायला मिळालं.